राहुरी शहरामध्ये नव्या पेठेमध्ये असणारे बॉम्बे कलेक्शन हे मोबाईलचे दुकान अज्ञात चोरट्यांनी 12 जुलैच्या रात्री फोडलंय। या दुकानामधील सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय। दरम्यान बॉम्बे कलेक्शनमध्ये चोरी होण्याची ही दुसरी घटना आहे। याबाबत तात्काळ उपाययोजना न केल्यास व्यापारी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रकाश पारख यांनी दिलाय। राहुरी शहरामधील नव्या पेठेमध्ये असलेले बॉम्बे कलेक्शन हे मोबाईलचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानामधील सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। 12 जुलै रोजी रात्रीच्या दरम्यान ही घटना घडली आहे। राहुरी शहरामधील नगर मनमाड रोडलगत असलेल्या नव्या पेठेमध्ये बॉम्बे कलेक्शन हे मोबाईलचे दुकान आहे। दुकानाचे मालक अख्तरभाई कादरी हे 13 जुलै रोजी सकाळी नेहमीप्रमाणे आपलं दुकान उघडण्यासाठी आले होते। दुकान उघडल्यानंतर दुकानामधील सामानाची उचकापाचक होऊन सामान अस्ताव्यस्त पडलेलं त्यांना दिसलं। त्यावेळी दुकानामध्ये चोरी झाली आहे असं अख्तरभाई कादरी यांच्या लक्षात आलं। त्यांनी तात्काळ राहुरी पोलीस ठाण्यामध्ये संपर्क साधला। त्यावेळी राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे। दुकानाच्या छतावरील पत्रा उचकटून अज्ञात चोरट्याने दुकानामध्ये प्रवेश केल्याचं त्यांना दिसून आलं। तर दुकानामध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये एक जण तोंडाला रुमाल बांधून आतमध्ये आला आणि त्यानं मुद्देमाल चोरून नेल्याचं दिसतंय। यावेळी एक लॅपटॉप, एक LCD टीव्ही, मोबाईल असा एकूण सुमारे 2 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवून नेलाय। याबाबत दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। बॉम्बे कलेक्शन हे दुकान फोडण्याची ही दुसरी वेळ आहे। पहिल्या वेळेस झालेल्या चोरीचा अद्याप तपास लागला नाहीये। व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख यांनी सांगितले की शहरामध्ये चोऱ्या, घरफोड्या, धूमस्टाईल चोऱ्या आणि दुचाकी चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय। याबाबत पोलिसांनी ताबडतोब उपाययोजना कराव्यात, अन्यथा व्यापारी संघटनेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय। राहुरी शहरामधील वाढती गुन्हेगारी आणि घरफोडी, गंठन लांबवणे, दुकानफोडी या संदर्भामध्ये या 2 महिन्यामध्ये भरमसाठ राहुरी शहरामध्ये वाढ झालेली आहे आणि राहुरी पोलीस स्टेशनकडनं व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य मिळत नसून कुठल्याही आत्तापर्यंतच्या गुन्ह्याचा तपास लागलेला नसून दिवसेंदिवस दुकानफोडी, घरफोडी हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि ह्यावर लवकरात लवकर राहुरी पोलीस स्टेशनने आजच बॉम्बे कलेक्शन नवी पेठ येथील मोबाईल शॉपी ही फोडण्यात आली असून वरून पत्रा कापून आतमध्ये उतरून CC कॅमेराच्या वायरी तोडून आतमध्ये प्रवेश करून लाखो रुपयाचा माल, मोबाईल हँडसेट चोरीला गेलेले आहेत। तसेच राहुरी शहरामध्ये मोटरसायकली, गंठन चोरी, घरफोडी, घरामध्ये घुसणे, त्याच्यानंतर दमदाटी करून लोकांकडनं बळजबरीने वसुली करणे ह्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली असून राहुरी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं व्यापाऱ्यांना आणि राहुरी शहरातील नागरिकांना दिलासा मिळत नसून लवकरात लवकर राहुरी पोलीस स्टेशनने उपाययोजना करून ह्याचा बंदोबस्त करावा। नाईलाजाने राहुरी तालुका व्यापारी असोसिएशनच्या वतीने राहुरी बंद ठेवून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्यापाऱ्यांचा मोर्चा काढण्यात येईल असे मी जाहीर करतो। माझ्या दुकानाचं नाव बॉम्बे गॅलरी, माझं नाव अख्तर गफूर कादरी। काय झालं तुमच्या दुकानात? दुकान मी सगळे दुकान उघडायला आले असताना तर मला ते दुकान अस्ताव्यस्त दिसलं। म्हणजे देवाचे पण पैसे असतात, ते सदका म्हणतात त्याला, ते डबेसुद्धा उघडे पडलेले होते। काय काय चोरी केलं दुकानात? त्या ठिकाणी माझा लॅपटॉप गेला आहे, बरेच जे आहेत मोबाईल ते पण गेलेले आहेत, काही लूज मोबाईल आहेत ते गेले। एकूण किती रुपयाचा मुद्देमाल होता? त्याची रक्कम अजून काढलेली नाही आहे, ती काढून मी पोलीस स्टेशनला ती सादर करणार आहे। मग त्याच्यानंतर ते क्लिअर होईल किती रकमेचं गेला आहे। पोलीस कंप्लेंट केली का? हो केली, सकाळी पोलीस कंप्लेंट केली। त्याच्यानंतर त्यांनी 2 पोलीस पाठवले। पोलीस पाठवल्यानंतर त्यांनी इथं पंचनामा वगैरे केला आणि किती माल गेला आहे त्याची यादी मागितली। यापूर्वी पण तुमचं दुकान फुटलं होतं? हां, एकदा फुटलं होतं पण त्याचा तपास काय अजून लागलेला नाही। त्यावेळेस पण पोलिसांना सांगितलं होतं, मग अजून काही त्याचं त्यांनी क्लिअरेशन दिलं। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, 24 तास, राहुरी। सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।